मंडळी नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय पवार कुटुंबातला पॉवर गेम. आपण जाणून घेणार आहोत आज या मॅजिक वॉलच्या माध्यमातून पवार कुटुंबातला हा पॉवर गेम नेमका कसा होता आणि या पॉवरमुळेच पवार कुटुंबाला तडा गेला. एक निनावी पत्र आज महाराष्ट्रात व्हायरल होतंय आणि या निनावी पत्राच्या माध्यमातून पवार कुटुंबातला अभूतपूर्व हा सगळा राजकीय संघर्ष पॉवरचा संघर्ष होता हे आता समोर आलेलं आहे. आपल्याला हे सगळं समजून घेण्याआधी या पवार कुटुंबामध्ये राजकारण कुठून सुरू झालं तिथपासून त्या गंगोत्रीपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल आणि त्याची सुरुवात होते ती म्हणजे शरद पवार यांच्या आईवडिलांपासून. गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांच्या पोटी शरद पवार यांचा जन्म झाला. खरं तर शारदाबाई या आधी राजकारणात होत्या आणि त्यांचा राजकीय वारसा हा पुढे दुसऱ्या पिढीमध्ये आला तो शरद पवार यांच्याकडे. गोविंदराव आणि शारदाबाई यांना 4 मुलं, त्याच्यामध्ये आप्पासाहेब पवार हे सगळ्यात मोठे, त्यानंतर अनंतराव पवार हे 2 नंबरचे आणि 3 नंबरला शरद पवार, प्रतापराव पवार आणि सरोज पाटील, म्हणजे 4 भाऊ आणि 1 बहीण असा 5 जणांचा हा सगळा परिवार होता. शरद पवार यांनी शारदाबाई यांच्यानंतर राजकारणात पाऊल ठेवलं. त्यांचा वारसा शरद पवार यांच्याकडे आला. आप्पासाहेब, अनंतराव, प्रतापराव हे तिघही राजकारणापासून काहीसे अलिप्त राहिले. पण या सगळ्यामध्ये अनंतराव यांचं निधन झाल्याच्या नंतर पुढची पिढी राजकारणात जेव्हा येणार होती तेव्हा मात्र आज व्हायरल झालेल्या पत्राच्या नुसार आणि आप्पासाहेब पवार यांचे जे पुत्र आहेत त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, म्हणजे राजेंद्र पवार यांनी सांगितलेल्या माहितीनुसार ही दुसऱ्या पिढीची जी संधी होती ती संधी त्यांच्याकडे येणार होती. त्यांची इच्छा होती पण ते तसं घडलेलं नाहीये. जेव्हा आप्पासाहेब पवार, अनंतराव पवार, शरद पवार, प्रतापराव पवार यांची पुढची पिढी राजकारणात येणार का याच्याबद्दलचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा काय झालं तर आप्पासाहेब पवार यांचे 2 चिरंजीव, एक राजेंद्र पवार आणि दुसरे रणजित पवार. खरं तर आप्पासाहेबांचे चिरंजीव असलेल्या राजेंद्र पवार यांना राजकारणात यायचं होतं. तेव्हा ते छत्रपती साखर कारखान्यावर सुद्धा होते आणि त्यांना ती निवडणूक लढवायची होती, कारण आप्पासाहेबांकडे हा कारखाना होता आणि त्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राजेंद्र पवार यांना उभं राहायचं होतं. निवडणुकीत तिथून राजकारणात त्यांना यायचं होतं, पण शरद पवार यांनी त्यांना नको असं सांगितलं, त्यांना तिथं थांबवलं आणि मग तिथं एंट्री झाली ती म्हणजे अनंतराव पवार यांच्या मुलाची, म्हणजे अजित पवार यांची. आता अनंतराव पवार यांना 3 मुलं, श्रीनिवास पवार, अजित पवार आणि विजया पाटील. आता श्रीनिवास पवार हे राजकारणात नाहीयेत पण अजित पवार हे मात्र राजकारणात आले. शरद पवार यांची पुढची पिढी म्हणजे जी दुसरी पिढी आहे ती दुसरी पिढी नेमकी तिसरी पिढी, खरं तर तिसरी पिढी कोण असेल याच्याबद्दल जेव्हा चर्चा झाली, अनंतरावांचं लवकर निधन झालेलं होतं त्यामुळे त्यांच्या मुलांना आपण पुढे आणूया असं संपूर्ण कुटुंबामध्ये ठरलं. मग राजेंद्र पवार यांची इच्छा असून सुद्धा त्यांना पुढे येता आलं नाही, कारण शरद पवार आणि कुटुंबियांनी असं ठरवलं की आपण अनंतराव पवार यांच्या मुलाला म्हणजे अजित पवार यांना आपण पुढे आणायचं. तेव्हा अजित पवार काय करत होते तर तेव्हा अजित पवार दुधाचा व्यवसाय करायचे. त्यांच्याकडे गायी होत्या, गोठा होता आणि ते शेती करायचे. कारखान्याची पहिली निवडणूक त्यांनी लढवलेली होती, तिथून त्यांची राजकारणामध्ये एंट्री झाली, जी एंट्री खरं तर राजेंद्र पवार यांना करायची होती. पण शरद पवार यांनी आपलं किंवा संपूर्ण कुटुंबाने ठरवलं की अनंतराव यांचे चिरंजीव असलेल्या अजित पवारांना राजकारणात आणूया. पुढे काय झालं तर शरद पवार यांच्या एकुलत्या एक कन्या ज्या आहेत सुप्रिया सुळे या राजकारणात आल्या. सुरुवातीला अजित पवार आले आणि त्याच्यानंतर सुप्रिया सुळे सुद्धा आपसुक राजकारणात आल्या. लग्नाच्या नंतर त्या राजकारणामध्ये सक्रिय झाल्या. शरद पवार यांनी त्यांचा जो बारामती लोकसभा मतदारसंघ आहे तो सुप्रिया सुळे यांच्यासाठी खुला केला आणि त्यानंतर शरद पवारांच्या नंतर सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. त्याच्या आधी अजित पवार खरं तर लोकसभेवरच गेले होते बारामतीतून, पण त्यांच्यानंतर मात्र अजित पवार विधानसभेवर आणि सुप्रिया सुळे लोकसभेवर असं गणित त्यांच्यामध्ये ठरलं. म्हणजे बहीण भाऊ हे राजकारणात आले. प्रतापराव पवार यांचे जे चिरंजीव आहेत अभिजित पवार. आता या सगळ्यामध्ये एक ट्विस्ट आला. इथपर्यंत ठीक होतं, अजित पवार राज्यामध्ये आणि सुप्रिया सुळे दिल्लीमध्ये. मुंबई आणि दिल्लीचं हे कॉम्बिनेशन केलेलं होतं, एक समतोल ठेवलेला होता. शरद पवार करते धरते होते राजकारणातले. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले.
अनेक वेळा त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली, सुप्रिया सुळे खासदार झाल्या, हे दोघं जण तिसऱ्या पिढीतले राजकारणात होते. पण खरा ट्विस्ट आला तो चौथ्या पिढीच्या एंट्रीच्या नंतर. काय झालं तर चौथ्या पिढीमध्ये असं झालं की राजेंद्र पवार यांच्यावर जो अन्याय झाला होता असं त्यांना वाटत होतं किंवा कुटुंबातल्यांचं काही जणांचं म्हणणं होतं. मग अशा वेळी राजेंद्र पवार यांचे चिरंजीव असलेले रोहित पवार हे राजकारणात येतील असं जेव्हा ठरलं, तेव्हा मात्र रोहित पवार यांच्या बाजूने सगळ्यांनी कौल दिला आणि रोहित पवारांची राजकीय एंट्री ही झाली. राजेंद्र पवार जरी राजकारणात येऊ शकले नसले तरी त्यांच्या चिरंजीवासाठी मात्र संपूर्ण कुटुंबानं एकत्र येऊन निर्णय घेतला की रोहित पवार यांना आपण राजकारणामध्ये पुढे आणूया. आणि त्याच्यासाठी जो मतदारसंघ निवडला होता तो मतदारसंघ सुद्धा संपूर्ण कुटुंबानं चर्चा करून निवडलेला होता. कारण बारामतीच्या बाजूचा मतदारसंघ, प्राबल्य असलेला मतदारसंघ, मराठा बहुल असा मतदारसंघ, अशा सगळ्या गोष्टी होत्या ज्या रोहित पवार यांच्यासाठी अनुकूल ठरलेल्या असतील. आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंबाने निर्णय घेतला चौथ्या पिढीमध्ये रोहित पवार यांना राजकारणात आणायचं. पण ठिणगी कुठं पडली तर ठिणगी इथंच पडली. ठिणगी पडली ती म्हणजे आता हे श्रीनिवास पवार यांचे जे चिरंजीव आहेत युगेंद्र पवार हे सुद्धा आता राजकारणात येऊ पाहत आहेत. आणि कदाचित हाच पुतण्या अजित पवार या आपल्या काकांना आव्हान देऊ शकतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, अशी चर्चा आहे. कारण ते शरद पवार यांच्या सोबत गेलेले आहेत. पण बघा ह्या चौथ्या पिढीमध्ये ठिणगी कशी पडलेली आहे. अजित पवार यांना असं वाटत होतं किंवा त्यांच्या कुटुंबियांना असं वाटत होतं की त्यांचा जो मुलगा आहे पार्थ पवार आणि जय पवार या दोघांपैकी पार्थ पवार यांनी राजकारणात चौथ्या पिढीतून समोर आलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पार्थ पवार यांना मैदानात सुद्धा उतरवलं होतं. पण त्यांचा पराभव झाला. शरद पवार त्या निर्णयासाठी फारसे अनुकूल नव्हते अशी चर्चा त्या काळामध्ये रंगलेली होती. शरद पवार यांच्या म्हणण्यानुसार रोहित पवार यांनी राजकारणात पुढे यावं अशी त्यांची भावना होती. अशी चर्चा तेव्हा सुरू झाली. म्हणजे अजित पवार यांना पार्थ पवार यांना पुढे आणायचं होतं तर बाकीच्या कुटुंबियांना रोहित पवार यांना पुढे आणायचं होतं. खरी ठिणगी इथं पडली अशा प्रकारची चर्चा आता ह्या नव्या व्हायरल झालेल्या या पत्रातून समोर येते. म्हणजे एक जी इच्छा राजेंद्र पवार यांची राजकारणामधली अपूर्ण राहिलेली होती, त्यांच्या मुलाला ती राजकीय एंट्री देऊन ती पूर्ण करण्यात आली. अजित पवार यांना जी संधी मिळालेली होती त्या संधीच्या नंतर आपल्या मुलालाही ती संधी मिळावी म्हणून ते प्रयत्नात होते. आणि या सगळ्या जी पॉवर आहे एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे कुटुंब मोठं होत गेलं आणि जी पॉवरची महत्वाकांक्षा आहे ती महत्वाकांक्षा प्रत्येकाच्या मनात निर्माण होत गेली आणि आपल्यालाही ती संधी मिळाली पाहिजे अशी भावना कुटुंबातल्या काही जणांमध्ये निर्माण झाली. आणि ही अतृप्त जी इच्छा होती किंवा राजेंद्र पवार यांची इच्छा होती रोहित पवार यांच्या राजकीय एंट्रीच्या नंतर ती पूर्ण झालेली असली तरी मात्र अजित पवार यांना हा निर्णय फारसा रुचलेला नव्हता अशा प्रकारे त्या पत्राच्या माध्यमातून समोर येत आहे. आणि मग इथं खरी ठिणगी पवार कुटुंबामध्ये या पॉवरच्या संघर्षामध्ये पडली असं सांगितलं जात आहे. आता याच्यामध्ये एंट्री झाली आहे. अजित पवार यांचे बंधू, मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार आता राजकारणात एंट्री करण्यासाठी सज्ज झालाय आणि त्यांनी आजोबा शरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासाठी तो मैदानात उतरेल, प्रचार करेल असं सांगितलं जात आहे. म्हणजे पुन्हा एक हा काका पुतण्याचा संघर्ष, हा काका पुतण्याचा संघर्ष आणि हा सुद्धा काका पुतण्याचा एक संघर्ष या पवार कुटुंबामध्ये पॉवरच्या निमित्तानं समोर येताना पाहायला मिळतोय. आता याच्यामध्ये एक असं दिसतंय पार्थ पवार आता राजकारणामध्ये लगेच त्यांची एंट्री होईल, जय पवार यांची एंट्री होईल याबद्दलचा संभ्रम कायम असला तरी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची एंट्री होण्याची शक्यता आहे. आणि या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नणंद भाऊजाईमध्ये ही लढत होण्याची शक्यता आहे. म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे असला पाहिजे. बारामतीवर सत्ता कुणाची, पक्षावर सत्ता कुणाची आणि ही पॉवर नेमकी कुणाची, ह्या पॉवरच्या ह्या संघर्षामध्ये कोण कुणाला मात देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार पवार कुटुंबातलं सगळं चित्र जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की हे पवारांचं जे पूर्ण कुटुंब आहे, हे बघा
हे संपूर्ण कुटुंब एका बाजूला दिसतंय, जे शरद पवार यांच्या सोबत आज उभं आहे, तर दुसऱ्या बाजूला अजित पवार आणि त्यांचं कुटुंब हे एका बाजूला दिसतंय. म्हणजे या सगळ्यात अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीची सभा घेतली. त्या सभेमध्ये अजित पवार असं म्हणाले की मला एकटं पाडलं जाईल, मी एकटा आहे, सगळ्यांनी माझ्या कुटुंबातलं कुणी माझ्यासाठी प्रचार करण्यासाठी येणार नाही. एक भावनिक साथ घालण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. त्यातून असं दिसलं की संपूर्ण बाकी पवार कुटुंब एका बाजूला जे शरद पवार यांच्या सोबत उभं दिसतंय, तर अजित पवार यांच्या सोबत सध्या तरी त्यांच्या कुटुंबातलं म्हणजे त्यांची मुलं आणि पत्नी एवढेच त्यांच्या सोबत दिसतायत. आता पवार विरुद्ध पवार हा जो संघर्ष आहे, तो संघर्ष या पुढच्या निवडणुकीमध्ये म्हणजे उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. नाती असली, रक्ताची नाती असली, आजवर अभेद्य वाटणारं हे पवार कुटुंब जरी असलं, तरी मात्र या पॉवरच्या संघर्षामध्ये ठिणगी पडलेली आहे. पॉवर आपल्या हातात असावी, आपल्या कुटुंबात असावी, याच्यासाठीच्या संघर्षामध्ये कुटुंबाला तडा गेलाय हे मात्र नक्की आहे. हा संघर्ष किती टोकाला पोहोचतो हे पाहणंही महत्त्वाचं आहे. नात्यांची कसोटी तर नक्कीच लागणार आहे, कारण शेवटी सगळ्यात महत्त्वाची आहे पॉवर.